नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये जे सध्या वातावरण आहे त्यानिमित्ताने अशा प्रकारचं आवाहन केलं की तिथे युद्धविराम व्हावा, युद्ध थांबावं आणि इस्रायलकडून जे तिथे बॉम्ब वर्षाव होतोय किंवा तिथे जे आक्रमण आता त्यांच्याकडून केलं जाणार आहे म्हणजे तिन्ही पातळ्यांवर, जमिनीवर किंवा आकाशातून किंवा जलमार्गाने, तर हे जे त्यांचं आक्रमण आहे तर ते थांबावं आणि सगळी युद्धसदृश परिस्थिती जी आहे ती निवळावी. तिकडच्या नागरिकांना कुठेतरी या सगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, त्यांची त्यातून सुटका व्हावी अशा पद्धतीची मागणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने म्हणजे UNGCने केलेली आहे. अर्थात त्याच्यामध्ये भारताने मात्र अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. भारताने याच्यात त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला नाही आहे किंवा विरोधही केलेला नाही. पण भारत हा अलिप्त राहिला आहे. भारताप्रमाणे इतर अनेक देश त्याच्यामध्ये अलिप्त राहिलेत. 120 देशांनी काहीतरी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. याच्यावरच आजचा हा व्हिडिओ आहे. पण त्यापूर्वी एक आवाहन जे आम्ही प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला करत असतो ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन होणार आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम होईल आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमाबरोबरच त्या ठिकाणी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी यांच्याशीही महासंवादाचं आयोजन केलेलं आहे. त्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्याच्यावर आपलं नाव जरूर नोंदवा. तर आत्ता हा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय, त्याच्यामुळे एकंदरीतच जगामध्ये गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तो विषय म्हणजे इस्रायलने जे आता हल्ले सुरू केलेले आहेत गाझापट्टीमध्ये, तर तिथे युद्धविराम व्हावा अशी भूमिका संयुक्त राष्ट्र जी परिषद आहे सुरक्षा परिषद त्यांनी भूमिका घेतलेली आहे. मात्र भारत त्यातून अलिप्त राहिलाय. ते अलिप्त राहण्याची भूमिका ही भारताची चुकीची आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही भारतामधले अनेक नेते किंवा पक्ष व्यक्त करू लागलेले आहेत. मुळातच ही जी भूमिका इस्रायलने घेतली आहे, जर आपण त्या विषयाकडे वळायचं ठरवलं तर इस्रायलची भूमिका ही पॅलेस्टीनच्या विरुद्ध नाहीये, ही भूमिका हमासच्या विरुद्ध आहे. पण ही भूमिका माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक केवळ मुस्लिम लांगुलचालन करण्यासाठी इस्रायलची भूमिका कशी चुकीची आहे, इस्रायल कसा त्या ठिकाणी मानवतेच्या विरोधात जाऊन काम करतोय अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न भारतामधले अनेक नेते, अनेक पक्ष हे करताना दिसून येतात. विशेषतः आत्ता जी इंडिया आघाडी झालेली आहे, ही इंडिया आघाडी ही इस्रायलच्या विरोधात आहे, पण ती हमासच्या विरोधात नाहीये. त्यांनी कधी हमासच्या विरोधात आम्ही आहोत, दहशतवादाच्या विरोधात आहोत अशी भूमिकाच घेतलेली नाही. पॅलेस्टीनला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, पण इस्रायलला दहशतवादाच्या विरोधात ते लढतायत म्हणून पाठिंबा दिलेला नाही. पण ही भूमिका जी आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ती त्यामुळेच कुठेतरी चुकीची वाटते, कारण त्यांच्या या भूमिकेमध्ये कुठे हमासचा उल्लेखही नाही किंवा दहशतवादाचाही उल्लेख नाही. म्हणजे संयुक्त राष्ट्रांची भूमिका आणि इंडिया आघाडीची भूमिका ही सारखीच आहे. तर इथे वाद हा जो आहे तो इस्रायलने हे आक्रमण करण्यामागचं कारण काय की हमासकडून 7 ऑक्टोबरला जे हल्ले करण्यात आले, 5000 रॉकेट्स आहेत ती डागण्यात आली, तिकडच्या इस्रायली नागरिकांना अपहृत करण्यात आलं, त्यांना अजूनही त्यांनी डांबून ठेवलेलं आहे. त्यातल्या 2 महिलांना मध्यंतरी सोडलं, त्यांनी त्यांची अवस्था काय झाली तिकडे ते सांगितलं, कशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार झाले ते सांगितलं. त्याशिवाय असे अनेक व्हिडिओ समोर आले ज्याच्यामध्ये हमासने इस्रायली नागरिकांना कशा पद्धतीने मारलं. तिकडे जो फेस्टिवल होता, जो महोत्सव साजरा केला जात होता, त्यावेळेला तिथे घुसून कशी अंदाधुंद गोळीबार केला, त्याच्यात 260 नागरिक मारले गेले. याविषयी मात्र संयुक्त राष्ट्र परिषद काही बोलत नाही, इंडिया आघाडी त्याविषयी बोलत नाही. त्यावेळेला तिथे मानवतेचे कोणते अधिकार जे आहेत त्यांचं पालन केल्याचा कुठे दावा केला जात नाही, त्याविषयी आग्रह धरला जात नाही. म्हणजे इस्रायलचे नागरिक मारले गेले, त्यांना कोणताही मानवतेचा अधिकार नव्हता, त्यांच्यासाठी कोणताही मानवाधिकार नाही. त्या ठिकाणी त्यांचे अधिकार जे त्यांचं हनन ज्या पद्धतीने केलं गेलं
त्याचा विचार केला गेला नाही. आणि म्हणूनच भारत अलिप्त राहिलेला आहे की जर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी हमासच्या विरोधात सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. केवळ मानवाधिकाराच्या नावाखाली इस्रायलचा विरोध करता कामा नये. आणि हीच भूमिका घेऊन जेव्हा त्यांना दुरुस्ती सुचवण्यात आली संयुक्त राष्ट्र परिषदेला, अनेक राष्ट्रांनी मिळून ती दुरुस्ती सुचवली की त्याच्यामध्ये हमासचा उल्लेख करा, हमासचा दहशतवाद, त्यांच्या दहशतवादामुळे कसं इस्रायल नागरिकांचं मानवाधिकार जे त्यांचं हनन झालं हे सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करा, अशी दुरुस्ती सुचवल्यानंतर सुद्धा संयुक्त राष्ट्र परिषदेने ती दुरुस्ती मान्य केलेली नाही. आणि म्हणूनच भारताची भूमिका योग्य आहे की जर तुम्ही हमासला विरोध करत नसाल, कोणी असेल ते, तर मात्र भारत त्यांच्या बाजूने राहणार नाही. तेव्हा हे जे युद्ध आहे हे मुळातच पॅलेस्टीन विरुद्ध इस्रायल युद्ध नाहीये, ते हमास विरुद्ध इस्रायल असे युद्ध आहे. आणि इस्रायलने सुद्धा वारंवार जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त केली तेव्हा हमासचा आम्ही नायनाट करून टाकू, हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, त्यांचा कोणताही अंश शिल्लक राहणार नाही अशीच भूमिका घेतलेली. त्यांनी कुठेही पॅलेस्टीनवर आम्ही अन्याय करू, पॅलेस्टीनी नागरिकांना मारू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही. अर्थात युद्धामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असतोच, त्यात पॅलेस्टीन नागरिकही मारले गेले, जसे इस्रायल नागरिक मारले गेले, त्यांच्याप्रती सगळ्यांनाच संवेद नाही आणि त्यांच्या अशा पद्धतीने ते बळी जाऊ नयेत असा प्रयत्न व्हायलाच पाहिजे. पण त्यासाठी सुरुवात कोणी केली हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे. ही सुरुवात इस्रायलने केलेली नाही, ही सुरुवात हमासने केली. त्यामुळे त्यांना संपवण्याची भूमिका मग इस्रायलला घ्यावी लागली. आता याच्यात भारतीय नेते, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे सातत्याने गाझाबद्दल ते नेहमीच संवेदनशील असतात, विशेषतः हमासबद्दल ते संवेदनशील आहेत असं वाटायला लागलेलं आहे. याचं कारण त्यांनी भारताची जी अलिप्त राहण्याची भूमिका आहे ही चुकीची कशी आहे असं म्हटलेलं आहे. भारताची भूमिका जी आहे ती चूक आहे. भारताने खरं तर या युएनच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. भारताने यापूर्वी अशी भूमिका कधीच घेतली नव्हती असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे. अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हणावं आणि ते संयुक्त राष्ट्र परिषदेशी त्याचा काय संबंध असावा किंवा तिथे काहीतरी त्याची दखल घेतली जावी असं अजिबात होणं शक्य नाही. पण अर्थात ते नेहमीच भूमिका घेत असतात अशा पद्धतीची. पण त्याच्या मागे त्यांनी हमासच्या जर विरोधात भूमिका घेतली असती तर ते मान्य करण्यासारखं होतं. पण त्यांनी आतापर्यंत कधी हमासच्या दहशतवादाविरुद्ध एकही शब्द उच्चारलेला नाही. उलट इस्रायलचा कसा विरोध करायचा हे मात्र त्यांनी सांगितलेले. तेव्हा त्यांची भूमिका जी आहे ती आश्चर्यजनक आहे, तेवढीच हास्यास्पद सुद्धा आहे, पण तेवढीच ती ढोंगीपणाची सुद्धा आहे. कारण या ट्विटमध्ये ते म्हणतात की जगाला युद्ध नको आहे तर बुद्ध हवाय. आणि ते योग्यच आहे, जगामध्ये कुठे युद्ध होऊ नयेत. बुद्धांनी जो काही शांततेचा संदेश दिलेला आहे, अहिंसेचा मार्ग दाखवलेला आहे, त्यावर सगळ्यांनीच चाललं पाहिजे. पण तो मार्ग इतका कठीण आहे की सगळेच देश तो मार्ग स्वीकारत नाहीत. भारताने नेहमीच तो मार्ग स्वीकारलेला आहे. नाही तर आतापर्यंत आजूबाजूचे सगळे देश भारताने बळकावले सुद्धा असते, पण भारताने कधी कोणावर आक्रमण केलेलं नाही. तो शांततेचा संदेश भारतच पाळत आलेला आहे. पाकिस्तानने तो संदेश पाळलेला नाही, बांगलादेशने पाळलेला नाही. ज्या पद्धतीने तिकडे हिंदूंवर अत्याचार होतात, पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात, मानवाधिकारांचं हनन होतं, तशी भूमिका कधी भारताने घेतलेली नाही. पण जितेंद्र आव्हाडांना कदाचित भारत कळलेलाच नाही आणि बुद्ध तर त्या पलीकडे कळलेले नाहीत. कारण ते म्हणतात युद्ध नको बुद्ध हवा, पण स्वतः जितेंद्र आव्हाडांची भूमिका किंवा वागणं हे मात्र महात्मा बुद्धांनी जो काही संदेश दिला त्याला अनुसरून कधीच नसते. त्यांनी यापूर्वी कशा पद्धतीने वागलेले आहेत ते हे आपण पाहिलेलं आहे. कशा प्रकारे बंगल्यावर नेऊन मारहाण केली जाते आणि जितेंद्र आव्हाडांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. ते पाहता त्यांना खरोखरच बुद्धांचा संदेश हा पटलेला आहे का असा प्रश्न निश्चितपणे मनामध्ये येतो. तर त्यांनी ही भूमिका घेताना पहिल्यांदा हमासने जो दहशतवाद केलेला आहे त्या दहशतवादाबद्दल काहीतरी बोललं पाहिजे आणि त्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे. आता परवाच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी एका मुस्लिम संघटनेच्या कार्यक्रमामध्ये या हमासला कुठेतरी त्यांचा निषेध केला, त्या विरोधात भूमिका घेतली की हमासने जे केलेलं कृत्य आहे ते निषेधार्ह आहे. तेव्हा लगेच त्यांच्यावर टीका झाली की त्यांची भूमिका इस्रायलला समर्थन देणारी आहे.
तर मुळात त्यांची भूमिका इस्रायलला समर्थन देणार नाही तर दहशतवादाला विरोध करणारी आहे. आणि भारतामध्ये या दहशतवादाला विरोध करण्यासाठी अनेक जण पुढे येताना दिसत नाहीत. उलट ते लपून छपून इस्रायलचा विरोध करतात पॅलेस्तीनला पाठिंबा देण्याच्या नादात. पॅलेस्तीनला जरूर पाठिंबा द्या, पण हमासला आमचा विरोध आहे, हमासच्या दहशतवादाला आम्ही विरोधात आहोत आणि जगातल्या कुठल्याही दहशतवादाच्या आम्ही विरोधात आहोत, ही भूमिका घेण्याची हिंमत दाखवा. तशी जर हिंमत तुम्ही दाखवली तर खऱ्या अर्थाने बुद्धांचा संदेश जो आहे तो तुम्ही पोचवण्यासाठी लायक आहात. नाहीतर मग केवळ इस्रायलच्या आक्रमणाला विरोध करायचा आणि लपून छपून हमासचं समर्थन करायचं, ही दुटप्पी भूमिका समोर येते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.